तुमच्या मागण्या? आज मराठी एक नाही आहेत. मराठे संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासूनच मराठी एक आहेत. यशवंतराव चव्हाणांना ग. माडखोलकर नावाच्या एका पत्रकार कम लेखकानं एक प्रश्न विचारलेला होता. यशवंतरावजी, तुम्ही संयुक्त महाराष्ट्र कलश आणलात, हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार का मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातींचा होणार? त्यावेळी आभाळा एवढी उंची असणाऱ्या आणि संवेदनशील नेतृत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राला सांगितलं होतं, ग. माडखोलकरांना सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार. पण आज झालंय का? या माझ्या ओबीसी भटक्या बांधवांना महाराष्ट्रातल्या तज्ज्ञ मंडळींनी उत्तर द्यावं, कारण हे उत्तर देण्या एवढी जरांगेंची उंची नाही. 29% आरक्षणापैकी 29% आरक्षणापैकी 16% आरक्षण हे कसे दिलं हे तुम्ही सांगा, कारण 14% मंडल आयोगाने ओबीसीला आरक्षण दिलं होतं असं जरांगेंचं म्हणणं. जरांगे आणि मंडल आयोग इम्प्लिमेंट करणारं तत्कालीन धोरण, जरांगे आणि जरांगेचे सल्लागार हे नेहमी शरदचंद्रजी पवारांवर अटॅक करत आलेले आहेत, कायम त्यांना ते दोष देत आलेले आहेत. पण ज्यावेळी आपण बर्ड व्ह्यूनं, म्हणजे ज्यावेळी आपण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवतो, त्यावेळी 50%च्या आतलं रिझर्वेशन असेल किंवा प्रत्येक माणसाला प्रतिनिधित्व देण्यासंदर्भातला विषय असेल, जे धोरण मंडल आयोगाला अटॅच या महाराष्ट्रात राबवलं गेलं म्हणण्यापेक्षा सुरू झालं, म्हणूनच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. हे जरांगेंनी लक्षात घ्यावं. 70 वर्ष ओबीसीचं आरक्षण तुम्ही फुकट खाल्लं असा एक त्यांचा आरोप आहे. मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं एक 0.0 सुद्धा नॉलेज नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झालेत आणि 70%चा जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतोय, जरांगे तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची, तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोला. कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट 93-94ला झालाय आणि 70 वर्ष आणली कुठून? अरे याला शिक्षण द्या पहिलं, याला पॉलिसी शिकवा अगोदर. माझी चिडचिड होते, मला मान्य आहे, मी थोडंसं एकेरी बोलतोय. महाराष्ट्रात ह्या वेदना आहेत आमच्या, म्हणून हे शब्द येत आहेत माझ्याकडं. त्यामुळे 70 वर्ष कुणाचं खायचा प्रश्नच येत नाही. आणि 27-28 वर्षात तर काय मिळालंय? ध्यान देऊन सगळ्यांनी ऐका. ते नेहमी छगनराव भुजबळांना, आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं खाल्लंय. या जरांगेंना माझा एक सवाल आहे, या महाराष्ट्रामध्ये आत्ताचं कालचं सुद्धा बजेट, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये 60% ओबीसींना, म्हणजे 50%हून जास्त ओबीसींना 100%पैकी 1% सुद्धा बजेट या महाराष्ट्रानं राबवलं नाही. जरांगे, हु इज लॉ मेकर आणि हु इज लॉ इम्प्लिमेटर? आमदार कोण, खासदार कोण, मुख्यमंत्री कोण? मराठेच ना. ओबीसीला 1% बजेट तुम्ही देत नाही आणि कुणी कुणाचं खायचा प्रश्न येतो. आणि जरांगे, जर ओबीसीने खाल्ला असेल 70 वर्ष म्हणतो तू, 70 वर्ष सोडून दे, 27-28 वर्ष ओबीसीना रिझर्वेशन कायद्यानं मिळालंय. ओबीसीने जर रिझर्वेशन खाल्लं असतं तर ओबीसीचे 400 कारखाने दिसले असते. या महाराष्ट्रात 200 साखर कारखाने आहेत, 100 सहकारी आणि 100 खाजगी. त्यामधले 10-15 कारखाने सोडले तर 90% कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत. जरांगे असं म्हणतात की ओबीसी आणि मराठवाड्यामध्ये काडी खऱ्या अर्थाने छगन भुजबळ यांनी लावलेली आहे आणि छगन भुजबळांचं राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसतो. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना.
तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? या महाराष्ट्रातला ओबीसी व्हिजेएनटी एसबीसी हा जर एक झाला आणि त्या लोकांनी जर स्वाभिमानाला मत दिलं, जरांगे येणारा काळ ठरवेल फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र काय आहे.